आईने शिक्षा दिली तर बाबा म्हणतात काळजी करू नको, मी देतो. तिचं काय, 200 रुपयाचं चॉकलेट तो मागत असतो, आई म्हणते बिलकुल मिळणार नाही. तो रडतो, आकांत तांडव करतो, अत्रास्थळपणा करतो, वडिलांजवळ जातो. वडील म्हणतात सध्या शांत होते, मी उद्या घेऊन देईल. पूर्ण चूक, 100% चूक. वडील जर शिक्षा देत असतील तर आईने देखील उगाच कुरवाळू नये मुलांना. कारण शिस्त लावायची असेल तर स्टँड बाय टफ मॉम. मुलाला शिस्त लावायची असेल तर घरातल्या सगळ्यांची जबाबदारी. एकाने सुस्कारायचं, दुसऱ्याने वाटेल तसं वागू द्यायचं अजिबात नाही. आणि म्हणून त्याच्या पुढची जी चूक आपण करतो ती म्हणजे तुलना करता कामा नये. कंपॅरिझन इज द थीफ ऑफ चाइल्डहुड. तुलना कधीच करू नका. आपला मुलगा हा डिस्टिंक्टिव्ह आहे आणि त्यामुळे प्रत्येक बालकाचं व्यक्तिमत्व हे स्वतंत्र असतं. तशा पद्धतीची तुलना कधीही करू नये की त्याचा असा आहे म्हणून माझं असलं पाहिजे. आता तो रोल बदलून राहिलेले आहेत. कसे रोल बदलतात? सोच बदलते हैं. मुलाच्या हातात लाईट नाही आणि मुलीच्या हातात क्रिकेटची बॅट. तयार होता पण याच्यासाठी. आर वी रेडी फॉर दिस? आर वी रेडी फॉर दिस की उद्या आपल्या मुलाचं लग्न अशा एका मुलीशी होईल की जी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करते आणि तुमचा मुलगा म्हणेल की मी घर सांभाळतो, तू नोकरी कर. बायकोच्या ताटाखालचं मांजर होशील काय? हे ऐकत ऐकत आलोय तुम्ही, आम्ही मोठे झालेलो आहोत. 21व्या शतकातला बदल काय? हा आहे बदल. आणि हा स्वीकारावा लागेल आपल्याला येणाऱ्या काळामध्ये. जेंडर बायस्ड किती दिवस हे चालणार? किती दिवस ऐकणार? या प्रश्नांची उत्तर मुलांची आपल्याला द्यावी लागतील. माझ्या घरामध्ये मी जर थकून घरी आलो आणि हॉलमध्ये ड्रॉइंग रूम मध्ये बसलो, माझे पाय लांब केले आणि बायकोला जर सांगितलं की माझे पाय थोडे दाबून दे, तर ती ड्रॉइंग रूम मध्ये बसून माझे पाय दाबून देऊ शकते. याला माझ्या घरची माझी आई जुन्या पिढीची ऑब्जेक्शन घेत नाही. पण समजा ती शाळेतून आली आणि तिने सोफ्यावर पाय लांब केले आणि ती म्हणाली माझे पाय दाबून द्या, काही सांगता का मोरी सर? गमतीचा भाग बाजूला करा. सध्या समाज या दिशेनं चाललेला आहे. तुमच्या माझ्या मुलं अशा पद्धतीने विचार करायला लागले. बायको हातामध्ये बॅग घेऊन मार्केटिंग करत फिरते आणि तो मुलाला आपल्या बॅग मध्ये लावून मस्त चाललेला असतो. काय माणसासारखा माणूस. अरे मर्द बन बोलतो ना आपण. प्रोटोटाईप बदलण्याची गरज आहे. आणि त्यासाठी म्हणून आपण जेव्हा या सगळ्या सिस्टीमचा विचार करतो, या सिस्टीमच्या पुढे जेव्हा जातो आपण, ती सिस्टीम आपल्याला कल्पकता कशी आवश्यक आहे हे सांगते. म्हणून स्क्रीन टाइम आणि टेक फ्री झोन. टेक फ्री झोन असला पाहिजे. संध्याकाळी 7 ते संध्याकाळी 9 सगळ्यांचे मोबाईल बंद करता येतील. आपल्याला करता येतील. सुरू तर करूया. सगळ्यांचे मोबाईल फोन बंद. सगळ्यांनी एकत्रितपणे जेवण करायचं. सगळ्यांनी दिनचर्या ठरवायची आणि ती पाळायची. किती घरांमध्ये शुभम करोती कल्याण बंद झालेलं आहे. संध्याकाळचं जेवण डायनिंग टेबलवर मांडून ठेवलेलं असतं. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने येऊन जेवून निघून जातो. हॉस्टेल करतोय आपण आपल्या घराचं एकत्रित जेवण. आणि म्हणून मग ती कहाणी सांगतो मी, कल्पकता कशी आणली जाते. 2 देवदूत निघाले होते आकाशातून आणि ते म्हणाले स्वर्ग आणि नरक कुठे आहे? स्वर्ग आणि नरक कुठे आहे? तर तो म्हणाला आत्ता दाखवतो तुला. आणि एका घरापाशी नेलं. त्या घरामध्ये आजी आजोबा, चिंगू चिंकी आणि आई बाबा होते. आजी आजोबा आपल्या खोलीमध्ये बसलेले होते. चिंगू चिंकी अभ्यास करत होते. आई बाबा आपल्या खोलीत बसले होते. देवदूतांना टाळी वाजवली आणि टाळी वाजवल्याबरोबर त्या घरची लाईन गेली. लाईन गेल्याबरोबर घरातून उद्गार निघाला का रे यार काय होपलेस हे. त्या MSCB वाल्याच्या नावाने कल्ला हल्ला सुरू झाला. आईबाबांनी गाडी काढली, ते निघून गेले. आजी आजोबा आपल्या खोलीमध्ये डास मारत बसले, चिडचिड करत बसले. चिंगू चिंकी कुठेतरी एखाद्या दिव्यापाशी अभ्यास करत बसले, भांडण करत बसले. देवदूत म्हणाला हा नरक. म्हणजे स्वर्ग कुठे आहे? पण इथंच आहे. पुन्हा निघाले. पुन्हा एका घरापाशी गेले. त्या घरामध्ये आजी आजोबा आपल्या खोलीमध्ये बसले होते. आई बाबा आपल्या खोलीत बसले होते. चिंगू चिंकी एका खोलीमध्ये बसली होती. देवदूताने टाळी वाजवली. लाईन गेली. लाईन गेल्याबरोबर घरामध्ये उद्गार निघाला क्या बात है.
लाईन गेल्यावर क्या बात है. हो, कारण आजी आजोबा आपल्या खोलीतून ड्रॉइंग रूम मध्ये आले, आई बाबा आपल्या खोलीतून ड्रॉइंग रूम मध्ये आले, चिंगू चिंकी तिथे बसले होते. 2 टीम तयार झाल्या, आजोबा बाबा आणि चिंगूची, आजी आई आणि चिंगीची. आणि या टीम मध्ये मस्त अंताक्षरी सुरू झाली. घरामध्ये अंधार असताना अंताक्षरी सुरू झाली, गाणे म्हणणं सुरू झाले. आजीच्या काळामध्ये कॉलेजमधले गाणे, मग आजीचे मित्र आजीला चिडवणं, आजोबांचं चिडवणं, सगळेजण एकमेकांची खोडी काढत हसत खेळत ते घर मस्त 1 तास मजा करत होतं. 1 तासानंतर पुन्हा लाईन आली. लाईन आल्यानंतर उद्गार निघाला, अरे यार कशाला आली, अजून एखाद तास मजा केली असती. हा आहे स्वर्ग.